आजही अण्णा आले तर उद्याचं कठीण आहे. हा माणूस का पाठ सोडत नाहीये? अहो गावडेवानी, ओ पाटणकर बाई कुठे गेल्यात माहिती का? नाही रे, काय काम होता काय? हो ये वाट बघत बस. आणखीन काय करशील? हो हो बघतो वाट. नाहीतर आमच्याकडे येऊन बस. नाही नाही नको, इथेच बरं आहे. हां धन्यवाद. या तुम्ही. हां हॅलो 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 हॅलो, आता येते ना ऐकू? हां नाही मी त्यांच्याकडेच पोचलोय. हो हो मिळाला पत्ता, धन्यवाद. नाही तो त्यांना देतो, म्हणजे कसं त्यांना खात्री पटेल. नाही 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 त्यांना विश्वास आहे माझ्यावर, पण आपल्याकडून माहिती दिलेली बरी ना. त्यांचं कसं आहे, त्या मुंबईला जास्त गेलेल्या नाही. हो त्यामुळे उगाच गोंधळ उडायला नको ना. हो हो मी सगळं समजावून सांगेन त्यांना. हां काळजी करू नकोस. पण ऐक ना निलिमा, थँक्स. कशाबद्दल म्हणजे काय? अगं तू एवढी मदत करतेस ह्या सगळ्यात म्हणजे. हो 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 मी लवकर येईन. हां काळजी करू नकोस. हो हो ठेवतो आता. हां ठेवू. अण्णा, तुम्ही माझ्याकडे कशाला येताय? मीच येते ना तुमच्याकडे. वाड्याव? हा का? मला वाड्यावर नेणार नाही? तू हो पुढे, मी येत आहे मागसून. माधवा, हां अरे तू तू हैसर काय करतं? मी ते हे बरं बरं, आता सगळं नंतर सांग. तू आधी उठ उठ असून आणि जा. अरे अरे पण काय झालं काय? अरे पाटणकर बाईंनी निरोप दिला नाही असं तुझ्यासाठी माझ्याकडे. तू तू आता हैसर येऊ नको म्हणा. आणि तू काही सापडलंस तर हैसरच. आता काय म्हणायचं आहे का? अरे पण का पाठवला असा निरोप? माधवा, अरे माधवा तू काय करतस ह्या तुका कळतं ना? हा अरे अरे धाडसाचं काम असाया. हा आणि अण्णांका ह्या सगळा कळला ना तर. आणि आता वेळ तरी कितीसू उरलो हातात, लाईक कमी वेळ असा होतो. तो सगळं वेळ गेलो. एकदा पाटणकर बाई हैसून गेले ना का मग 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 सगळा झाला. उगाच हत्ती गेलो आणि शेपूट रावला असा होक नको ना रे. हो हो अरे पण त्यांना पत्ता द्यायचा होता मला. अरे बाबा तू जाताना पण तू देऊ शकतस ना. हा हो हा मग हां जातो जा. येतो मी. हां हा निघ 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 जा. ताई, 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 काय पाटणकर बाई? घाबरा नको. काय म्हणतास? बरेच दिवसांनी भेटलास. थांबा. शोभा, ओ शोभा, अगो ह्यो बघ कोण इले असत. गो शोभा, येता येता. तुमची तब्येत कशी आ? हो आता शोभाक तुमच्याकडे थैसर कामाक येऊ गावणार नाही. मी पण त्याका खय जाऊ देणार नाही. अहो एकदा गेला ना की तोंड घेऊन जाता. हो त्याका खय खयनी कसा कसा शोधून आणलंय ना तर माझा माका माहिता. यो बघ पाटणकर बाई इले असत. गो शोभा, गो शोभा, ह्या बघा. ताई, इंदू काय गो, शोभा काय गेला?
अगो हा तसा जा, तू आज जा तिच्या वांगडा. आणि ह्यांच्या चाय पानाचा कोण बघित? हा सगळा मी बघतोय, तू आज जा. बरा बघशील. मी जाते हा, येत आहे हो पाटणकर बाईनू, येत आहे. ताई शोभा. भ्या नको, बसा तुम्ही, मी चाय घेऊन येते. हा नाही नाही नको, चहा नको. अहो असं काय व्हायच घेवा. ये बघा माधव पण येलो. माधवा बसा तू ह्यांच्या वांगडा, मी चाय आणतोय. हा बसा. मी तुमच्याच घरी गेलो होतो. हो, पण अण्णा तिथे कधीही येऊ शकतात, म्हणून मी जाण्यापर्यंत तू माझ्या घरी नाही आलास तर बरं होईल. हो, पण मला एवढंच सांगायचं होतं, आपण उद्या थेट 10:30 वाजता डेपोत भेटू. बाकीची सगळी व्यवस्था मी केलेली आहे. माधव, तुझे उपकार कसे फेडू काही कळत नाही मला. हे बघा, तुम्ही इथून जाण्याने या घराचं आणि तुमचं भलं होणार आहे. त्यामुळे माझे उपकार मानण्याची काही गरज नाही. कळत न कळत का होईना, या घराने माझी खूप मदत केली. त्यामुळे म्हटलं जाण्याआधी एकदा शेवटचं सगळ्यांना भेटून जा. बसा. उद्या काही एक काम ठेवू नकोस अण्णा. तिथे दुसरा लग्न करतस की काय? आमचं कुठं एवढं नशीब आलंय. काय आहे मग हे? उद्या काही कागदपत्रावर तुझ्या सह्या लागणार आहेत. घराकडे घेऊन घे. नाही अण्णा, तुला तालुक्याला यावं लागेल. मी तालुक्यात सहयोग करू? अण्णा अगदी महत्वाचं आहे म्हणून सांगतो, आणि त्या अधिकाऱ्यासमोर सह्या व्हायच्या आहेत. बरं, कधी जाऊचा? उद्या सकाळी 10:30 वाजता. बरं, जरा वेळेआधीच निघूया, म्हणजे लवकर काम होईल. 1.5 तास लागणार आहे. तासाभरात होईल असं बघतो. नेम्या, तासाभरात काम झाला नाही ना तर सगळी कागदपत्रात फैसलच जाळून टाकेन. होईल रे बाबा तासाभरात. निल्या आण रे बाबा. घे बा. माधवा घे चाय घे. हो, मी आहे. मी वरच घेतो चहा. आमचा माधव म्हणजे माधवच आहो. ना कोणाशी लय बोलणार, ना कोणाच्यात मिसळणार. तुमचा माधव खरंच खूप चांगला आहे. वय तर अगो शोभा, एकदा भेटान तरी येते का? एवढा कसला बोलूचा जड झालंस गो? कामाक ठेवला नव्हता ना त्या बाईन तुका? काय गो अगो, काय बोलताय मी? ऐकूक येत नाही तुका? कान फुटले तुझे? ताई, हे सगळं काय चाललंय आणि हे इथे काय करताय? अहो नशिबाचे भोग, दुसरा काय म्हणायचा. शोभाक शोधूक घराबाहेर पडली ना, ती काही नाहीशीच झाली, आणि आता येली तर ही अवस्था. आपल्या वांगडा शोभा काढल्याने असा तिचा म्हणणं. हा आवा तरी खय खय बघतले हो. आता ते पण खचत चालले आहेत, म्हणून दोघांका हेसर घेऊन येले मी. अण्णा, आता वच्छी आधीसारखी नाही राहिली. आता त्याच्याबद्दल कसलो राग आणि कसला काय. मी त्यांना समजवलंय, आणि त्यांनी पण समजून घेतल्याने. पण काळजी घ्या त्यांची. होय तर आपल्या झेपात ना तेवढा सगळा करूकच व्हाया ना. काय गो वच्ची, ह्या काय केलंस? हे पाणी कसं सांडलंस? ह्या बघा, ह्या असा आबांच्या डोक्यात व्याप. वाईज बसा तुम्ही, येलय मी. सरिता, माका काम असत. अगं पण 1 मिनिट तर असेल ना? काय हा? सरिता, तुला कायम मी चुकीची वाटत आले ना? बरोबर असा काय केलास? बरोबर आहे, माझ्यामुळे या घराला खूप त्रास झालाय ना. पण माणसाला एक संधी हवी असते सुधारण्याची. गुण सोडूक हवेत ना माणसात. पण काहीतरी फरक पडेलच ना. यापुढे माझ्यामुळे या घराला त्रास होणार नाही.
आता मला माझं आयुष्य सुखाने जगायचंय. झालं गेलेलं सगळं विसरायचंय मला. ओ उभे किती आहे? बसा ना. नाही ताई नको, निघते, उशीर होतोय मला. खाई जाऊचा वाईस बसा. नको ताई. दे बाय, तुम्ही किती येईल सांगितलंच ना. मी सहजच आले होते तुम्हाला भेटायला. बरं, असा येत जा हा अदनामधना. ताई मला अगदी आपलंसं केलं तुम्ही. अहो आमच्याच असंच तुम्ही कित्या परकेपणा. अहो ताई माझ्याकडून कधी काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. अहो, असं किती बोलतास. तुम्ही खूप चांगले आहात. आपल्यामध्ये चांगलं असलं ना की समोरच्या मध्ये सुद्धा आपल्याला चांगलंच दिसतं. अहो सगळा चांगलाच असता, फक्त आपल्याकडे नजर वही समोरच्यातला चांगला शोधूची. बरं येते मी. ये काळजी घ्या. नीट जा. अण्णा, परत तुमच्या या घराचा उंबरठा ओलांडण्याची गरज लागणार नाही. नाही नको. घे. अहो नाही जमणार तुम्हाला. राहू दे ग, विंचरतो. पुरे झाला आता थट्टा. समजा मी बरी नाही झाले तर. काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाही. नाही, खूप वेळ झालो रे. अण्णा अजून येऊ ना. एका कळला तर माधव आणि पाटणकर बाईची काय खैर नाही. आणि आपण ह्याच्यात असो ह्या कळला मग. रघु, अण्णाला कळणार नाही याचा सगळा बंदोबस्त केलाय. मला भीती याचीच आहे की पाटणकर बाई घरातनं बाहेर पडायच्या आधी अण्णाची पावलं तिथं वळायला नको. तसा झाला तर त्यांची बस चुकली समजायची. सगळा परत बघूचा लागा. रघु, नाही पोचणार अण्णा तिथं. त्याच्या आधी आपणच त्याला घरी जाऊन गाठू. चल. तुम्हाला सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सगळी इच्छा पूर्ण हो.
सगळी स्वप्न पूर्ण हो. अगं माझी अशी काय स्वप्न आहे? तुला हवं ते देता यावं, सुषमासाठी पण खूप सारं काही करून ठेवता यावं. मी तुझ्यासाठी हा गजराच आणू शकलो ग. हा नीलिमा, हा मी आलोय, स्टँडवरच आलोय. नाही, त्या अजून आलेल्या नाही आहे. भीती वाटते. नाही, अण्णांना हे सगळं कळणारच नाही. अगं अगं म्हणजे नेने काकांनी अण्णांना न कळू देण्याची जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे. हो, हे बघ, त्या आता गाडीत बसल्या ना की मी तुला परत कॉल करेन. हां हां, बरं बरं, ठेवतो. हो हो हो, बरं. अजून कशा नाही आल्या आहेत पाटणकर बाई? नाथा, अण्णा कुठे? अण्णा तर कधीच गेले. हा, कुठे? काय माहित नाही. माईक विचारून येऊ काय? नको नको, असू दे. काय काम असत तर? आमचं काम अण्णाकडे आता, तू तुझा काम कर. अरे आपली चुकामुक झाली असेल, तो तिथे गेला असेल आणि आपण इथे आलो. चल जाऊया आपण. नाही, असू दे. हो द्या, हो जड असेल द्या. मी घाबरलोच होतो. का? नाही, काही नाही, असंच. तुला काय वाटलं मी येणार नाही का? नाही, तुम्ही याल याची खात्री होती हो, पण भीती होती ती अण्णांची. पण बहुधा नेने काकांनी आपली कामगिरी चोख बजावलेली दिसते. माधव, हो काय करताय तुम्ही? या परिस्थितीतून मी कधी बाहेर पडेन याचा विचारही केला नव्हता. पण आज नव्या आयुष्याला सुरुवात करते, आणि ते फक्त तुझ्यामुळे. तू तुझ्या आईसाठी करत असशील किंवा तुझ्या घरच्यांसाठी करत असशील, कारण काही असो, पण माझ्यासाठी जे काही केलंयस ते उपकार मी कधीच विसरू शकत नाही. अहो तुम्ही, आपली गाडी लागली बहुतेक. चल या या. थांबा थांबा, हा घ्या, हा पत्ता. इथे तुम्हाला जायचंय. आणि हो, हा मोबाईल घ्या. कशाला? गरज म्हणून देतोय. या मोबाईलमध्ये माझा आणि नेने काकांचा नंबर आधीच सेव्ह करून ठेवलाय. हा नंबर फक्त आमच्या दोघांकडे. आम्ही तुम्हाला फोन करूच, पण तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला नक्की फोन करा. घ्या, संकोच करू नका, घ्या. चला बसून घ्या, उशीर होतोय.